माझं नाव शिव कदम. मी नाट्यशास्त्राचं 5 वर्ष मी शिक्षण घेतलेलं आहे. BA मध्ये सुद्धा माझं नाट्यशास्त्र हा विषय होता, संगीत, शास्त्रीय संगीत आणि हिंदी साहित्याबरोबर. त्याच्यानंतर मी बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स केलं आणि त्याच्यानंतर मास्टर्स इन ड्रामॅटिक्स केलं, ज्याच्यामध्ये मी प्रोडक्शन अँड डायरेक्शन ह्या स्पेशलायझेशन हे माझं होतं आणि त्याच्यात त्या वर्षीचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच्यानंतर मग मी मुंबईमध्ये अनेक वर्ष होतो. मी आत्तापर्यंत 5 फीचर फिल्म्स डायरेक्ट केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये उल्लेखनीय म्हटलं तर गिरीश कर्नाडांची जी दुर्दैवाने शेवटची फिल्म ठरली ती सरगमचं पण मी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता रिसेंटली मी विंग्स ऑफ फायर नावाची ही थोडी वेगळी मराठी फिल्म डायरेक्ट केलेली आहे. त्या काळात खरं म्हणजे सिनेमा शिकण्यासाठीचं काही असं फॉर्मल शिकण्यासाठी फार ॲव्हेन्यूज अवेलेबल नव्हते तेव्हा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट फक्त एकच होतं भारतामध्ये आणि तिथे ॲडमिशन मिळणं वगैरे हे फार दुरापस्त होतं. तर त्याच्यामुळे मग नाटकाचंच ट्रेनिंग घेणं आणि ग्रॅज्युएशन बाकी कशात करण्यापेक्षा मग मी ग्रॅज्युएशनसुद्धा नाटकात केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा नाटकात केलं. तर असा माझा छोटासा परिचय आहे. मी आता महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फिल्म आर्ट्स विभागाचा प्रमुख म्हणून इथे काम करतो. 12वीपर्यंत एक छान सायन्सचा विद्यार्थी होतो. 12वीमध्ये मला सायन्सला चांगलं पर्सेंटेज होतं. पण एक म्हणतात ना, तुमचा कल काय आहे, ॲप्टिट्यूड काय आहे. तर माझ्या सुदैवाने मला 12वीपर्यंत असे काही प्राध्यापक किंवा टीचर्स अशा पद्धतीचे होते की ज्यांनी तो कल ओळखायला आम्हाला मदत केली. मला आठवतं तसं 4थी-5वीत असल्यापासनं किंवा त्याच्याही आधी आमच्या गावामध्ये रामलीला हा फार मोठ्या प्रमाणात केली जायची. हिंगोलीमध्ये फार रामलीलेचं नाव होतं हिंगोलीच्या, आणि त्याच्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातलं जे आमचं हातगाव आणि तिथं कोढी नावाचं माझं गाव आहे, तिथे रामलीला खूप मोठ्या प्रमाणात व्हायची. तर मला कळायच्या आतच मला कधी ते बाळकृष्ण म्हणून किंवा कधी काहीतरी म्हणून स्टेजवर उभं केलं गेलं, आणि त्याच्यामुळं स्टेजवर गेल्यानंतर भीती वाटते ही कॉन्सेप्टच मला माहीत नव्हती. आणि तसं रंगभूमीवरती एक म्हणतो ना की तो थोडंसं तुम्हाला नशा त्या गोष्टीचा होतो. मग शाळेत असताना मी थोडं भाषणं करणं आणि अशा पद्धतीने करायचो. नंतर असं वाटायचं काहीतरी आपण व्यक्त केलं पाहिजे. नाटक हे माध्यम मला तेव्हा सहज जवळ उपलब्ध होतं. आणि पुसदला मी माझं सगळं शिक्षण घेत असताना प्राध्यापक उत्तम रुद्रवार म्हणजे प्रेषित रुद्रवार यांचे वडील हे खूप चांगले, विदर्भामध्ये फार मोठं नाव असलेले असे मराठी साहित्याचे हे प्राध्यापक आहेत. नंतर ते प्राचार्यसुद्धा झाले होते एका महाविद्यालयाचे, आणि ती साहित्याची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यामुळं पुसदमध्ये होती. आणि मग आम्ही नाटकवाल्यांनी काय करायचं, तर आम्हाला त्यांचाच एक आधार होता. मग आम्ही जे काही करायचो त्यांना दाखवायचो. तर 12वी झाल्यानंतर मी थोडा अस्वस्थ झालो होतो आणि मला डॉक्टर, इंजिनियर वगैरे व्हायचं नव्हतं, पण काय करायचं. मग मी रुद्रवार सरांकडे गेलो आणि त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात मला सरस्वती भुवन महाविद्यालयाचा पत्ता लिहून दिला आणि मी तिथे गेलो. आणि मग तिथून पुढे एक फॉर्मल एज्युकेशन मिळाल्यामुळं मला त्याच्यात छान पद्धतीने काम करता आलं. तर मला वाटतं अशा पद्धतीने होतं. मला थोडंसं कविता करणे, कथा लिहिणे किंवा चित्रकला असं थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल अशा अनेक गोष्टी मला एकत्र आवडायच्या, आणि त्या सगळ्याचं मिळून मग नाटकात कुठेतरी आपण उपयोग करू शकतो. नाटक ही टोटल आर्ट म्हटलेलं आहे आणि त्याच्यातही मग त्याच्यातून पुढे आपल्याला सिनेमात जाता येईल अशा पद्धतीने मी नाटकाकडे वळलो. खरं मार्ग सापडत गेला आणि मी त्या क्षेत्रात होतं की प्रॅक्टिकल्समध्ये असा महोत्सव जरी नसला फॉर्मली, तरी SBमध्ये एक त्या काळात, आणि मला असं वाटतं आता एक असं वातावरण असेल की तिथे एक फ्रीडम होतं. तिथेच म्हणजे सगळ्यात जुना रंगमंच तिथे जालान सभागृह किंवा त्याच्यानंतर आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही बनवलेलं मिनी थिएटर किंवा आत्ता गोविंदा श्रॉफ कला अकादमीचं जे छोटंसं थिएटर आहे. तर हे सगळं असल्यामुळं काय होतं की नाटक करण्यासाठी ज्या ऑब्लिगेशन्स असायच्या की पैसा लागतो, थिएटर लागतं, हे लागतं, तर असं काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही सहज आमचे डॉक्टर दिलीप घारे असतील किंवा खेरडे सर, प्राध्यापक देशमुख होते तिथे, यशवंत देशमुख, तर ह्यांच्याकडे आम्ही सहज जायचो की सर असं असं नाटक मला करायचं, आणि ते म्हणायचे करा. आणि माहीत नाही तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, काही नव्हतं, पण मी तिथे म्हणजे अरविंद जगतापची पहिल्यांदा ती एकांकिका मी रंगमंचावर आणली होती, इडियट नावाची. तर
तिला तर म्हणजे अगदी ते हाऊसफुल होतं आमचं. आणि मग आम्ही असं ठरवलं की दर महिन्यात एक नाटक तिथे करायचं किंवा एकांकिका तरी करायची. आणि हाऊसफुल असायचं. आम्ही तेव्हा औरंगाबाद म्हणजे बऱ्यापैकी प्रसिद्ध लोक होतो त्या सततच्या त्या चळवळीमध्ये. तर तसं ते एक होतं की सतत त्यामुळे मला तिथे इडिएट करायला मिळालं. त्याच्यानंतर भारत शास्त्रींचं सये तुझे डोळे वरती त्या कथेवरती एक वेगळा प्रयोग केला होता आम्ही की त्याचं रूपांतर न करता आहे ती कथा कशी प्रेझेंट करता येईल. तर त्याचा एक खूप वेगळा प्रयोग करता आला. आज जे संगीतकार म्हणून आदी रामचंद्र आहे त्यांनी पहिल्यांदा म्युझिक कंपोज केलं होतं तेव्हा. आणि आम्ही अगदी फर्स्ट इयरचे BA फर्स्ट इयरचे वगैरे आम्ही विद्यार्थी होतो. तर अशा सगळ्या याच्यामुळे काय होतं की तिथे तो परीक्षेचा भाग जरी नसला फॉर्मॅट तरी तो ते सगळं करायला आम्हाला मिळायचं. त्याच्याशिवाय मी तिथे आषाढ का एक दिन केलं होतं. आषाढ का एक दिन मला वाटतं पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये त्याचा प्रयोग करायचं भाग्य मला मिळालं. त्याच्यानंतर महानिर्वाण मी तिथे दिग्दर्शित केलं होतं. आणि असे वेगवेगळे नाटकं आम्हाला करायला तिथे सतत त्याच्यात व्हावं मिळायचं. तर SB मध्ये ह्या पद्धतीचं वातावरण होतं तेव्हा. तेव्हाचे प्राचार्य जीवन देसाई असतील किंवा बऱ्याच प्रयोगांना गोविंदभाई श्राफ स्वतः जातीनं उपस्थित असायचे, सांगायचे, बोलायचे. आणि प्राध्यापक ऋषिकेश कांबळे असतील किंवा दीक्षित सर एक होते, इंग्रजीचे खामकर सर होते. ते सगळी मंडळी येऊन बसायची. विद्यापीठातली पण प्राध्यापक मंडळी येऊन बसायची. चुकलं तर बोलायचे, चांगलं वाटलं तर कौतुक करायचे. तर त्या ह्याच्यामुळे खरं म्हणजे त्या जडणघडणीमध्ये ह्या सगळ्याचा आम्हाला फायदा घेतला. प्रयोग करायचा तिथे प्रयत्न केला. पण नाटक काय असतं, त्याचं काय शास्त्र असतं वगैरे असं काही माहीत नव्हतं. जे सुचायचं ते आम्ही करायचो. त्याच्यात मुवमेंटचं काय करायचं, कॉम्पोजिशन्स काय असतात वगैरे ह्या सगळ्या भानगडीत फार आम्ही तेव्हा पडलो होतो. पण जेव्हा SBला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा सुदैवाने घारे सर दुसरा सामना हे नाटक बसवलं. आणि आमच्यासाठी ती प्रचंड सुवर्ण संधी होती. म्हणजे ती रोज संध्याकाळी 6 वाजता त्याच्या तालमी सुरू व्हायच्या आणि त्या तालमी 11-12 वाजेपर्यंत चालायच्या. मग त्याच्यानंतर ते बस स्टँडवरती मॉडेलला जाऊन चहा आणि त्याच्या चर्चा. आणि आम्ही काही करायचो नाही, मागे बसून फक्त ते काय बोलतात ते ऐकायचो. मग ही अशी मुवमेंट का घेतली, मग ते तसंच का कॉम्पोजिशन केलं, आवाजावरती स्पीच अँड व्हॉइसवरती कसं काम करतात. ते झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचो आम्ही. तर हे करत 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 नाटकाची क्राफ्टमनशिप काय, मग त्याच्या रंगीत तालमी सुरू झाल्या. मग प्रकाश योजना काय केली, मग सेटिंग असंच का केलं, मग कॉस्ट्युम तसेच का ठेवले. तर ती एक छान प्रक्रिया पूर्ण आम्हाला त्या नाटकाची बघायला मिळाली. त्याच्यानंतर त्याचे काही प्रयोग तिथे झाले, काही प्रयोग एकनाथ रंग मंदिरामध्ये सुद्धा झाले. मग ऑडियन्सची त्याच्यावरती काय प्रतिक्रिया असते हे सुद्धा आम्हाला तिथे बघायला मिळालं. तर ते दुसरा सामनाची जी सगळी प्रोसेस आहे ती मला असं वाटतं की ती फार महत्त्वाची आणि चांगली प्रोसेस होती. त्याच्यानंतर जेव्हा विद्यापीठामध्ये आम्ही PCC करायचो तेव्हा त्याच्या पॅनलनी, तर तेव्हा किरण पोत्रेकर असेल किंवा विजय देशमुख असेल किंवा आमचे सिनियर हे जे सगळे होते, गीता अग्रवाल असेल, तर ही सगळी मंडळी खूप 24 तास त्या नाटकात रमणारी मंडळी होती. अजूनही बरीच नावं तिच्यात आहेत जी आता मला एकदम ओघाने आठवणार नाही. पण ह्या सगळ्यांमुळं काय व्हायचं की त्यांच्यासोबत बसून आम्हाला ही सगळी कामं करायला मिळायची. मग मी मुद्दाम काय करायचो की एखाद्या नाटकाचं लायटिंग करा, ॲसिस्ट करा कोणाला तरी मागे लागून. मग तेव्हा आमच्या म्हस्के असते असेल किंवा दीपक आपला तो हा देऊळगावकर जो आहे तेव्हा तो होता. तर हे सगळी मंडळी, तेव्हा आलोक चौधरी सर यायचे. आणि आलोक चौधरी सरांमुळे आम्हाला पहिल्यांदा कळलं की जे आजही सिनेमात मी शिकवतो मेजॉर सीन काय असतो आणि त्या लाईटमुळे किती फरक येतो हे फंडामेंटली आलोक चौधरी सरांमुळे तेव्हा कळायचं. ते फिल्टर्स का टाकायचे, ते रंग तसेच आहेत, ते ओपल काय आहे, अमुक काय आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. तेव्हा आमचे सिनियर होते डॉक्टर जितेंद्र पानपाटील. हा सुद्धा एक अर्क माणूस. आणि मग ते तासन तास त्या गप्पा चर्चा ते सगळं चालायचं. त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला मदत झाली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लायब्ररीची. तर तिथली जी रेफरन्स लायब्ररी आहे तिथं तेव्हा विद्यार्थ्यांना तो ॲक्सेस नसायचा, जे PhD वाले वगैरे. त्यांना मग आम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करून PhD वाल्यांना धरून असं करून आम्ही तिथं जायचो. आणि तिथं मला
सर लॉरेन्स ऑलिव्हियरनी काय थिएटर केलं, जॉन विलगुडनीचं थिएटर काय होतं, पीटर ब्रूक काय करतो, या सगळ्या गोष्टी मला तिथं वाचायला मिळाल्या, त्याचे सगळे फोटोग्राफ्स बघायला मिळाले. आणि तेव्हा फक्त हे होतं की व्हिडिओ आणि हे सगळं एवढं प्रस्त तेव्हा नव्हतं, फार कमी ह्या गोष्टी, त्यामुळे बघता नाही आलं ते काय होतं ते. पण ते चित्र बघून आम्ही म्हणाले अरे असं आहे तर मग काय करू, मग अंधायुग जर असं केलं आता असेल तर काय करू. ते मग सोनटक्के सरांनी अंधायुग केलेलं होतं खूप पूर्वी, त्याचे फोटोग्राफ्स आम्ही बघायचो की अरे मग हे असं केलेलं असेल, मग हा सेट असा का केला. तर असं एक प्रकारे ती प्रक्रिया बघायला मिळाली. सिनियर्स नाटकं बसवत होते त्याच्यातनं शिकायला मिळालं, प्राध्यापक मंडळी नाटकं बसवत होती त्याच्यातनं शिकायला मिळालं, लायब्ररीचा चांगला ॲक्सेस मिळाला. त्याच्यानंतर नाट्यशास्त्र विभाग जो आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा, तर तेव्हा खूप चांगली एक तिथे परंपरा होती, ती जी आजही असेल. ती म्हणजे की बाहेरचे हे लोक यायचे, म्हणजे स्पीच अँड व्हॉइस आम्हाला डॉक्टर श्रीराम लागूंनी शिकवलं. क्या बात. त्याच्यानंतर म्युझिकचं मला आज फिल्म इंडस्ट्रीत जे काही माझे मित्र आहेत ते मला म्हणतात की अरे तुला म्युझिकचा छान सेन्स आहे, तुला वाद्यसुद्धा कळतात, कुठे काय दिग्दर्शक म्हणून तू सजेस्ट करतोस छान की हे इन्स्ट्रुमेंट पाहिजेत मला. तर हे सगळं का झालं असेल तर पंडित भास्कर चंदावरकर ज्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू नाटकापेक्षा जास्त सिनेमाचा आहेस. तर भास्कर चंदावरकरांचे ते 8-8 दिवसांचे वर्कशॉप व्हायचे आणि मी अक्षरशः ते गेस्ट हाऊसमधनं त्यांच्या रूममधनं कधी बाहेर पडतात असं मी तिथेच उभा असायचो की सर तुमची बॅग द्या, तुम्ही अमुक करा. तर ते मला विचारलं अरे म्हणे तुला काय करायचं, एवढं का तू हे करतोस. तर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही कधी काय साक्षात्कार मांडून जाल याचा नेम नसतो आणि त्याच्यामुळे मला एकही गोष्ट तुमची सोडायची नाही. तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपलेले असाल ना तेव्हा सुद्धा मी तिथे येऊन बसून तुम्हाला बघायला तयार आहे. आणि तेही तसे ऋषितुल्य माणसं होती. आजही माझ्याकडे त्यांचं स्वर भास्कर नावाचं पुस्तक आहे, ह्यांनी केलेलं कंपाईल. तर किती छान त्या परंपरेला जगणारे हे लोक होते. असे एक एक लोक तिथं यायचे. गोस्वामी सर यायचे, निरंजन गोस्वामी सर यायचे. त्यांनी सगळं माईम आणि स्लॅपस्टिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस चालायची. पण ह्या प्रोसेसमध्ये मी जे टिपत गेलो, कधी कधी हे पण यायचे, समर नखाते सर पण यायचे आणि त्याच्यातनं मी हे टिपलं की थोडंसं तेव्हा मला माझे सोबतचे मित्र वगैरे टीका करायचे किंवा चिडवायचे सुद्धा. तर स्टॅनिस्लॉव्स्की मेथड असेल किंवा प्रॉपर एका मेथडनी थिएटर करणं, मेथडिस्ट अप्रोचने करणं, हे मी तेव्हापासून पाळलेलं आहे. माझं प्रोजेक्ट फाईल आधी रेडी असायची, मुवमेंट प्लॅन आधी रेडी असायचा, काय लाईट्स करणार आहे ते आधी रेडी असायचं. आणि सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं मला तर सवय होती पेपर वर्क करायची, स्केचेस करून ठेवायचे होते की हे कॉम्पोजिशन असं असलं पाहिजे. आणि तो एक मेथडिस्ट अप्रोच मी सगळा फॉलो केला. ते करत असताना त्याचा पहिला छान गोळीबंद प्रयोग मला करायला मिळाला आषाढ का एक दिनमध्ये. आणि आषाढ का एक दिनमध्ये ही ज्याला आपण सिम्पल नरेटिव्ह म्हणतो की साधेपणाने गोष्ट सांगणं, हा प्रकार त्याच्यात नव्हता. ते एक मेटाफरिकल होतं, म्हणजे सिम्बल्सच्या वर जाऊन त्याच्यात ज्या काही गोष्टी मांडलेल्या होत्या की ती प्रियंगू मंजिरी कोण आहे, ती मल्लिका कोण आहे, कालिदास कोण आहे, तो विलोम कोण आहे. तर ह्या कॅरेक्टर्सचं काहीतरी एक सिम्बॉलिक रेफरन्स तिथे होता आणि त्याच्यातनं त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं आणि एकूण मेझॉसीन जो काय आम्ही तिथे रचायचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं एक मेटाफरिकल फिलिंग त्याच्यात की लोकांनी विचार करावा घरी जाऊन. खूप इथेच त्या नाटकाचा अर्थ सांगून मोकळं व्हायचं नाही, त्यांनी विचार करत बसलं पाहिजे. अशा पद्धतीचं ते नाटक पहिल्यांदा मला करायला मिळालं, जे मला असं वाटतं की बऱ्याच मोठी मोठी मंडळी ते बघायला आली होती. डॉक्टर शशिकांत बरामपूरकर सर पण आवर्जून आले होते, पार्वती दत्ता नुकत्याच औरंगाबादमध्ये आले तर त्यांनी पण ते नाटक बघितलं आणि ते जे काही नंतर प्रतिक्रिया दिली थोडासा माझा त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. आणि मग मी प्रयत्न केला, मग मी ठरवलं की गिरीश कर्नाडांचं नागमंडल आपण आता फायनलला आपण बसवायचं. तेव्हाही असं झालं की तेव्हा डिपार्टमेंटला अशी पद्धत होती की त्या दिग्दर्शकांनी ते सगळं सांगावं, त्या नाटकाचं इंटरप्रिटेशन करावं, त्याला ते कळलंय का. कुमार देशमुख सर असायचे, अचल खान सर असायचे, सगळी स्टॉलवर्ड मंडळी आणि घाम फुटायचं त्या सगळं त्यांना सांगताना की काय याचा अर्थ आहे. तर त्याचं ते थोडंसं हे होतं की ह्याच्या अंडरस्टँडिंगचा हा विषय नाही, नागमंडळचा विषय. आणि मग डॉक्टर लक्ष्मण देशपांडे सर HOD होते तेव्हा. मग मी म्हटलं
सर मला तर हे नाटक करायचं, तुम्ही मला फेल करा नाही जमलं तर, पण नाटक मी हेच बसवणार. आणि माझी सगळी तयारी झालेली होती. मग मी एक पत्र तेव्हा लिहिलं होतं गिरीश कर्नाडांना की मला असं असं ह्या नाटकाचा अर्थ वाटतो आणि तुम्ही मला ह्या नाटकाची परवानगी दिली तर मी याचा एक प्रयोग इथे करू शकतो. तेव्हा लक्ष्मणराव देशपांडे सरांना गिरीश कर्नाडांचं पत्र आलं होतं की अशा छान पद्धतीने तुमचे विद्यार्थी काम करत असतील तर इथून पुढे माझ्या कुठल्याही नाटकाची तुम्ही काही परवानगी घ्यायची गरज नाही. आणि ते एक प्रकारे काय झालं की राईट फ्रॉम द हॉर्सेस माउथ म्हणतो आपण तसं, तर तसं ती परवानगी मिळाली. मग आम्ही त्याचे रिहर्सल्स केल्या, छान तो प्रयोग बसवला. त्या काळात 20-30 हजार रुपयाचे कॉस्ट्युम्स मला सँक्शन झाले होते, कारण मी ती सगळी रंगसंगती आणि ते तसंच झालं पाहिजे आणि त्याचे रेफरन्सेस आणि कलर पॅलेट्स आणि हे सगळं करून ते केलं होतं. आणि त्या प्रयोगाला डॉक्टर मोहन आगासे आले होते आणि त्या प्रयोगानंतर ते जे काही बोलले, ज्या प्रतिक्रिया वगैरे दिल्या, तर ते खरंच खूप कॉन्फिडन्स वाढवणारी ती गोष्ट होती. तर अशा पद्धतीने हा सगळा थोडक्यात हे नाग मंडलचं तुम्हाला प्रोसेस सांगता येतं, वर्क कसं केलं कॅरेक्टरवर, तर असं थोडंसं. आता मेटाफॉरिकली काय असतं की नागमंडळ मी वाचलं आणि त्यांनी मला त्या नाटकाने मला अस्वस्थ केलं. मला असं वाटलं की त्याच्यात काहीतरी आहे, काहीतरी माझ्याशी संवाद साधणार आहे, काहीतरी माझ्या अवतीभोवती जे घडतं त्याच्याविषयी काहीतरी भाष्य केलेलं आहे. पण ते काय भाष्य केलेलं आहे ते मला सांगता येत नव्हतं, मला त्याचा अर्थ लागत नव्हता. आणि मग त्या मलाच कळलं नाही तर मी लोकांना काय सांगतो. सुदैवाने असं झालं की तेव्हा समर नखाते सर एक वर्कशॉप घेत होते लाईट्स, आणि मग ते म्हणाले की तुम्ही जे दिग्दर्शन आले ते एखादा सीन बसवा. आणि मग मी तिथे तो सीन एक बसवला त्याच्या मुवमेंट आणि असं तसं तसं. तर ते थोडंसं सुरुवातीला खुश झाले की नखाते सर तुम्हाला माहिती आहे ते फार खुश होत नाही तुम्हाला, ते खुश झाले आणि ते म्हणाले हे कॉम्पोजिशनली बाहेर काढायचा प्रयत्न केला असतो, कारण ते शब्दातलं डायलॉगमधनं सांगितलेलं नाटक नव्हतं कर्नाटकचं, पण त्याचा अर्थ काय. आणि मग मी माझा तोडका मोडका अर्थ सांगितला. मग त्यांनी मला अगणित असंख्य रेफरन्सेस सांगितले, लिटरेचरमधले इझम्स सांगितले. तेव्हा किंबोने सर होते इंग्लिश डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे गेलो. मग हे लिटरेचरमध्ये काय इझम्स असतात, फ्री विल म्हणजे काय आहे, मग ह्या सगळ्या ज्या लिटरेचरच्या कॉन्सेप्ट्स आहेत, मग हे असंच का लिहिलं. म्हणजे आम्हाला तर सवय होती की बाबा ते तू गेलीस त्या क्षणी सारा जिव्हाळा संपला वगैरे असं मेलोड्रामा वगैरे हे सरळ साधी नाटकं सांगायची आपल्याला सवय होती. पण तो तसा वेगळा प्रयोग ह्या सगळ्या गुरुजनांमुळे मला तो करता आला आणि म्हणून मग पुढे मला त्याच्यावर काम करता आलं. आम्ही छान 2 महिने त्याच्या तालमी केल्या. त्याचा सगळा माझा मुवमेंट प्लॅन रेडी होता. तो जसा जसा तो साप आहे हे लक्षात येतं, तो नाग आहे हे लक्षात येतं, तसं तसं मी त्याच्या मुवमेंट आणि त्याची बॉडी लँग्वेज तसा करायचा मी त्याच्यात प्रयत्न केला होता. तसं तसं लाईट्स चेंज केले होते की ही जी फॅन्टसी आहे ती फॅन्टसी नाही, हे काहीतरी वेगळं आहे, असं लाईट्समधनं चेंज करायचा प्रयत्न केला होता. तर तेव्हा असं असायचं की मी म्हणजे साधारणतः 50 स्पॉट आणि वगैरे वगैरे असे सगळे वापरून ते सगळं करायचो. माझ्यावरती लोक चिडायचे सुद्धा की हे नुसती दिवाळी करतो आणि एवढं नाही काय करायचं वगैरे वगैरे. पण नाट्यशास्त्र विभाग जो आहे आपल्या विद्यापीठाचा, त्याच्यामध्ये ही सगळी स्ट्रेंथ आहे. ते एक खेळायचं, फ्रीपणे खेळायचं, रंग उधळायचं एक अंगण आहे. आणि त्याचा मला मुक्तपणे मला त्याचा वापर करता आला. खरं म्हणजे मला काय वाटतं ना, नुसतं नॉलेज घेऊन फायदा नाही या सगळ्याचा. हे नॉलेज जर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणता नाही आलं तर ह्या नॉलेजचा काहीही फायदा नाही. बुकिश तुम्ही राहून जाल. म्हणून हे वेगवेगळे प्रयोग करता आले. मी म्हणावे नावाचं कवितांवरती एक नाटक आम्ही बसवलं होतं. नुसत्या कविता त्याच्यामध्ये होत्या. खानोलकरांच्या कविता होत्या, अजून बऱ्याच त्याच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या त्या कविता त्याच्यात होत्या आणि त्या कविता कंपोज पण आम्ही केल्या होत्या. तर हे सगळं मुक्तपणे तिथं करायला मिळालं. आणि आज जर थोडंफार मी काही सिनेमामध्ये करू शकत असेल तर त्याचं खरं श्रेय त्या अंगणाला जातं जिथे मला हे सगळे फंडामेंटल्स एक्सप्लोअर करतात. आज मला काही तंत्रज्ञ टेक्निशियन्स फिल्मचं असं म्हणतात की ट्रॉली मुवमेंट कसं डिझाईन करतो शिवकदम, मी हे जाऊन बघितली पाहिजे, असं ते थोडं कौतुक करतात. मला फार ते ग्रेट आहे असं वाटत नाही. पण हे जर ठीकठाक असेल थोडंफार तर त्याचं कारण हे आहे की नाटकातली मुवमेंट काय आहे हीच मला इथे छान एक्सप्लोअर करायला मिळाली. ती त्या डिपार्टमेंटमध्ये त्या सगळ्या सवंगड्यांबरोबर ते करायला मिळालं.
आणि अशा पद्धतीने ती प्रोसेस आम्हाला फॉलो करता आहे. तो महोत्सव कुठे झाला तसं? तो महोत्सव झाला होता संत एकनाथ रंगमंदिरामध्ये. तेव्हा तेच थिएटर होतं, सुस्थितीत होतं आणि आज त्याचं बघून फार वाईट वाटतं त्याची झालेली अवस्था. आम्ही अक्षरशः म्हणजे आमच्यासाठी देऊळ होतं ते. आम्ही तिथं कुणाला थुंकू द्यायचो नाही, कुणाला सिगरेट पिऊ द्यायचो नाही, कुणाचा इश्यू असो काही असो. ते आम्हाला वाटायचं ते आमचंच आहे. त्याचं कोण मालक आहे तेव्हा काही तेवढी अक्कलही नव्हती की महानगरपालिका आहे किंवा काय आहे. आम्हाला वाटायचं ते आमचंच आहे. आणि आज त्याची जी काही दुरावस्था झाली मध्ये तिथे काही लोककलेच्या नावाखाली लावण्या आणि त्याच्यातले हे लेडीज प्रकार, मग तिथे लोक येऊन तिथेच दारू प्यायचे, तिथेच थुंकायचे. तर हे सगळे प्रकार सुरू झाले तेव्हा आम्ही पण इथे नव्हतो. आणि त्या थिएटर बंद होणं ही इथल्या चळवळीची फार मोठी हानी आहे. सर तुमच्यासोबत अजून कुठले कुठले प्रोडक्शन आले तुमच्या सहकार्याने? हां, तेव्हा एक माझं नागमंडल होतं. त्याच्यानंतर आता एकदम पटापट आठवणं कठीण आहे कारण मी माझ्या नाटकात एवढा आहे. तर मला वाटतं एक नाटक दोघांचंच म्हणून असं काहीतरी एक निलेश सुवर्णकारचं ते होतं आणि त्याच्यातले मुख्य पात्र मीच केलं होतं त्या नाटकातलं. त्याची प्रोसेस वेगळी होती का सर? तुमच्या प्रोसेसपेक्षा फार वेगळी असणार आहे. नाही, आता त्याच्याबरोबर कसं असतं की प्रत्येक दिग्दर्शकाची एक स्टाईल, एक मेथड असते. काही लोक स्पॉन्टेनियस असतात, इम्प्रोवाइज होत जातं, त्याला ते फॉलो करत जातात. नाटकामध्ये हा प्रकार आपल्याकडे मराठी रंगभूमीवर हा जास्त आहे. त्यामुळे फार असं क्राफ्टमनशिप म्हणून किंवा क्राफ्टमनशिप म्हणजे काय, तर जे आता व्यावसायिक रंगभूमी बघितलं तर स्टेज किंवा त्या सेटिंगमध्ये लाईटमध्ये ह्याच्यात चमत्कार करतात लोक. ते मला थोडंसं पर्सनली गिमिकल वाटतं ते. पण जे तुमचं कॉम्पोजिशन, मुवमेंट, रिधम या सगळ्या गोष्टी जे फंडामेंटल्स आपण म्हणतो नाटकाचे, त्या फंडामेंटल्सवरती काही लोक काम करतात, काही लोक करत नाही. आणि ती काही चुकीची पद्धत आहे असे म्हणता येत नाही. तेही नाटकं लोकांना आवडतात आणि कुणाकुणामध्ये ती स्पॉन्टेनिटी असते. एकीकडे निळू फुले आहेत, एकीकडे डॉक्टर लागू आहेत. निळू फुले स्पॉन्टेनियसली करून सुद्धा त्यांचं लोकांना आवडतं, लागू मेथडिस्ट पद्धतीने जाऊन सुद्धा आवडतं. ती ज्याची त्याची पद्धत आणि प्रक्रिया आहे. आणि सर त्यावेळेस 7-8 नाटकं ॲट टाइम व्हायची का? म्हणजे तालमीच्या वेळा कशा ॲडजस्ट होती तेव्हा? हो, तेव्हा व्हायची नाटकं साधारण कमीत कमी 8 ते 10 नाटकं तेव्हा व्हायचीच. आणि त्याच्यात कुणी फोकवाला असेल तर त्यांचं फोक टाईपचं असायचं. कोणी बॉक्स सेटवाला ज्यांना आहे त्यांना वाटायचं की कमर्शियल याच्याजवळ ते बॉक्स सेटची पण नाटकं करायचे. तेव्हा वेळेचं आणि ह्याच्या गोंधळ व्हायचं भरपूर. त्यातले त्यात मी प्रयत्न असं करायचो की बाबा ह्या नाटकातले ह्याच नाटकात इकडे तिकडे धावपळ करू नका. आणि तेव्हा अभिनेत्यांची वगैरे तेव्हा भरपूर चॉईस असायची. भरपूर लोक असायचे, आताही असतील तसे. तर पण काही वेळा असायचं की हे असा रोल हाच करू शकतो किंवा एकीकडे मी स्वतः नाटक दिग्दर्शित करतोय आणि दुसरीकडे मलाच मेन रोल करायचा दुसऱ्या मित्राच्या. तर ती कसरत थोडी व्हायची, पण ते मॅनेज व्हायचं आहे. समजा आपलं पेपर वर्क असल्यामुळं. हो. आणि मी कुठलीही गोष्ट सिनेमा जरी असेल, सिनेमा जरी 25-30 दिवसात शूट करत असेल तरी 6-6 महिने माझं प्री प्रोडक्शन चालतं. तिथे सुद्धा मी ते फॉलो करायचो. मी हे दिवाळी संपेपर्यंतच मी ठरवलं होतं की नागमंडल बसवायचं. आणि माझं त्या दृष्टीने काम सुरूही झालेलं होतं. त्याच्यामुळे मला ते सगळं, पण सिनेमाला जसं म्हणतात बाबा फ्रेम टू फ्रेम माझ्या इमॅजिनेशनमध्ये आहे सगळं, तसं ते रेडी होतं. मला फक्त अभिनेत्री मिळवण्यामध्ये थोडे कष्ट गेले. त्याला थोडंसं लिरिकल डान्समध्ये मला करायचं होतं. तर ते त्याच्यात थोड्या अडचणी आल्या. म्युझिकल करायचं होतं पण लाईव्ह म्युझिक आम्हाला नाही बनवता आलं तेव्हा, पद्धतीची हेल्प कुठून मिळाली नाही. तर अशा अडचणी असं अनंत यायच्या. आणि तो काही फारच ग्रेट प्रयोग होता असं मी म्हणत नाही, पण मला त्या लॅबोरेटरीमध्ये हे एक्सपेरिमेंट करून बघता आलं, तो प्रयोग करून बघता आला. सर आपल्या या नाट्य क्षेत्राकडं बाहेरच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडा तिरकस. नाटकात गेला म्हणजे वाया गेला किंवा नातेवाईक असतील किंवा बाहेरचे इतर लोक, याचं कारण काय असू शकतं? तुमच्या प्रश्नाला मी प्रतिप्रश्न करेल की तसा त्यांचा दृष्टिकोन का असू नये. आपल्याकडे रंगभूमीवरती जसं डॉक्टर लागू आहे की हा का प्रचंड डिसिप्लिन नट. तर असे हे स्कूल कोणीच फॉलो करत नाही. म्हणजे मला लागून पर्सनली आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की कितीही वाजता प्रयोग असला
तरी मी त्याच्या 2 तास आधीपर्यंत मी काही खात नसतो. गिरीश कर्नाडांनी ज्या फिल्ममध्ये माझं काम केलं तर ते एकदा सीन दिल्यानंतर तो पूर्ण सीन जोपर्यंत शूट होत नाही तोपर्यंत ते चहा पण प्यायचे नाही, पाणी पण प्यायचे. मग ही स्कूल आपण फॉलो का करत? माझे सगळे खूप जवळचे मित्र आहेत, सगळे आज जे तुम्हाला रंगभूमीवर आणि सिनेमात मराठीचे तज्ञ लोक दिसतात, मी पण त्यांना घेऊन अनेक सिनेमे केले. ही डिसिप्लिन का फॉलो करत नाही? माझ्या सिनेमाच्या सेटवरती तो कुठलाही नट असो, तिथे तुम्हाला कोणी सिगरेट पिताना दिसणार, तिथे पार्ट्या होत नाही. 6चा कॉल टाइम असतो, सगळे 6 वाजता सगळे युनिट उपस्थित राहतात आणि ते झाल्यानंतर सगळं केल्यानंतर तुम्ही हे सगळं करा ना. तर मला असं वाटतं की रंगभूमीची प्रतिमा सुधारण्याचं काम हे आता आपलं आहे. आपण हे लोकांना दाखवलं पाहिजे की अरे हा बघा शिव कदम नाटकामध्ये गेला, छान त्याने करिअर बनवलं आणि व्यवस्थित तो सगळं आहे. नटांचे किंवा दिग्दर्शकांचे किंवा ह्यांचे अकाली मृत्यू होणं, ते कुठेतरी विचित्र अवस्थेमध्ये लोकांना दिसणं, त्यांचं तर हे असं का आहे? आणि भारतीय म्हणण्यापेक्षा ह्या मराठी रंगभूमीवरच हे का आहे जास्त? तर काही चुकीच्या लोकांना आपण आदर्श मानलो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मला जे सांगावंसं वाटतं जे या क्षेत्राकडे येऊ पाहतात त्यांना, की तुम्ही त्या नटाला, त्या कलाकाराला त्याची कला म्हणूनच बघा, त्याचं बाकी काही फॉलो करू नका. एखाद्या अमुक ह्याच्यासारखं डॉक्टर काशीनाथ घाणेकर सारखं मी सिगरेट त्या स्टाईलने पितो म्हणजे तुम्ही त्या डेप्थचे ॲक्टर होऊ शकता. तुम्ही त्याच्या कलेला बघा, बाकी गोष्टींना तुम्ही फॉलो करू नका. तर हे मला वाटतं त्याच्यामुळं लोकांचं असं मत होतं, दरवर्षी अशी काही ना काहीतरी बातम्या येतात आणि त्यामुळे चित्रपट असेल, नाटक असेल, हे क्षेत्र त्याला वाईट नजरेने बघितलं जातं. तर हे आपणच शुद्ध केलं पाहिजे. समाज उगीच कुणाला मुद्दामून असं कुणाला वाईट म्हणत नाही, त्यांना काहीतरी दिसतं, आपण ते दाखवणं बंद केलं पाहिजे. आपल्या क्षेत्रात व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त आहे. हे खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रात आहे. आता जे सुशांत सिंग प्रकरणामुळे जे चालू आहे, तर माझंच वैयक्तिक असं ऑब्झर्वेशन आहे, मुंबई पुण्यात राहिलेला माणूस आहे, तर प्रत्येक क्षेत्रातलेच लोक अशा पद्धतीच्या पार्ट्या करतात. पण सगळेच करतात असं नाही. माझं निरीक्षण जर म्हणाल तर हे सगळ्यात जास्त प्रमाण आहे IT मध्ये. पण होतं काय की IT वाले फेमस नसतात, त्यांच्या मागे हे पपाराजे जे असतात तुमचे पत्रकार ते लागलेले नसतात, तर त्याच्यामुळे त्यांचे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येत नाहीत. जर काहीतरी बिघडलेलं असेल तर विनयाने मला सांगावंसं वाटतं की सगळा समाजच आता बिघडलेला आहे आणि त्याच्यातही असे लोक आहेत की जे कुठल्याच गोष्टीला स्पर्शही करत नाही. आपल्या नाट्य क्षेत्रातील लोक फक्त थोडं दिसून येतात किंवा ते बिचारे ते थोडे प्रामाणिक असतात, ते लपवत नाहीत किंवा लोकांच्या नजरा त्यांच्यावर नेहमी असतात, नजराही असतात आणि हे बिंदास राहतात. आणि हे व्यसनाचं कारण काय असू शकतं आपल्या नाटकातल्या लोकांना? त्याचं कारण जे आहे ते मला सायकोलॉजिकली मला असं वाटतं की असुरक्षितता हे एकमेव कारण. तुम्हाला सुरक्षित वाटत नाही म्हणून तुम्ही व्यसनाचा आधार घ्या. जेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे की माझ्यामध्ये काहीतरी आहे. पण आपल्याकडे होतं काय, जे मी खूप जवळून पाहिलेलं चांगल्या चांगल्या नटांचं पाहिलं की ते भयंकर असुरक्षित असतात. इगो आयडियल त्यांचा हा असतो की मी फार ग्रेट आहे, फार मोठा आहे, फार अमुक आहे, लोकांनी मला बघावं, माझ्या भोवती गर्दी करावी, असं त्यांच्या डोक्यात असतं. दुसरीकडे भीती पण असते, दुसरीकडे हे पण असते की तुम्हाला काही मंथएंडला पगार मिळत नाही. त्याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की नाटकाचे दौरे हा फार एक विचित्र प्रकार आहे की तुम्हाला जो अजस्त्र प्रवास करावा लागतो, रात्र प्रवास करावा लागतो. तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की बरेच बिचारे ज्यांना जायची इच्छा नसते तेही त्या व्यसनामध्ये जातात. हळूहळू त्या गोष्टीची सवय लागते आणि ते कोणीतरी ते कल्चर ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मी माझं युनिट बाहेर घेऊन शूटिंगला जातो तर तेव्हा आम्ही एक नियम बनवलेला आहे की तुम्हाला ठीक आहे, तुम्ही दारू वगैरे पिताना तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून एकट्याने प्यायचं. ग्रुप गोळा करायचा. ग्रुप गोळा केला की चर्चा होणार, चर्चा झाली की त्याच्यात नको ते ज्याला काही गरज नाही तो येऊन बसणार, 2-2 वाजेपर्यंत त्या चर्चा चालणार आणि सकाळी दुसऱ्या दिवशीचं माझं शूटिंग खराब होणार. तर हे सगळं एक दुष्टचक्र आहे. पण मला असं वाटतं यंग जे लोक बघतोय मी ते जास्त अवेअर आहेत,
फिजिकल फिटनेसविषयी अवेअरनेस त्यांच्यात आहे. त्याच्यातली 2-4 चांगली उदाहरणं जर आली तर हळूहळू हे सगळं सुधारायला नक्कीच मदत होईल. तर काही जणांचं म्हणणं असं की व्यसन करत नाही मग तू काय कलाकार आहे का असं काहीतरी इमेज म्हणून ठेवली कलाकाराला असं असतंच नाही. शुद्ध फालतूगिरी आहे. ज्याला आधार लागतो कशाचा हम्म. तो कलावंतच नाही. जो आधी तो स्वतः पूर्ण असला पाहिजे तर तो समाजाला काहीतरी देईल. तोच दुःखी पीडित आणि असं जर असेल तर तो समाजाला काय देणार. कलावंत हा भरपूर असला पाहिजे. विनोद फुले फिलॉसॉफिकली जीवन म्हणून जगणं म्हणून ह्यूज माणूस होता म्हणून तो समाजाला काहीतरी देऊ शकत होता. लागून बरोबर तासन-तास बसले तरी एवढ्या गोष्टी त्या माणसाकडून मिळायच्या. भास्कर चंदावरकर असतील तर जे खुजे असतात त्यांना हे सगळे प्रॉब्लेम आहे. काय नाही, मी आता 5 सिनेमांचा मी दिग्दर्शक आहे. तर मी पण सुरुवातीला मला वाटायचं की धूम्रपान वगैरे करावं किंवा डिपार्टमेंटमध्ये असताना सुद्धा असेल बाबा फार स्टायलिश सिगरेट होतं वगैरे असं तेव्हा होतं. पण आता मी गेली अनेक वर्ष मी आय डोंट स्मोक. किंवा दिग्दर्शक म्हणजे इमेज असते ना की ते सिगरेट पेटवली आणि टेन्शनमध्ये असं काहीही नाही. बरोबर. असं काहीही नाही. आणि उलट म्हणजे सरगमपासनं पुढे मी बंद केलं स्मोकिंग करणं. 2-3 पुढे जे सिनेमे केले तर छान सिनेमे केले, काही त्याच्यात अडचण नाही. आणि ते डिप्रेशनचं प्रमाण सध्या आता जास्त दिसू लागलं आपल्या फील्डमध्ये. हो. त्याला काय त्याला रिझन हे आहे की अल्कोहोल जे आहे त्याचं थोडंसं माझा अधिकार नाही त्याच्यात बोलायचा पण जेवढं मी वाचलेलं अभ्यास केलेलं त्याचं आहे की अल्कोहोल जे आहे अल्कोहोल रिगरस अल्कोहोल घेत जाणं हे तुम्हाला निगेटिव्ह करत जातं. निगेटिव्ह करत 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 ते तुम्हाला डिप्रेशनकडे नेतं. दुसरी गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे ज्या पद्धतीचं एकंदरीतच क्रिटिकल स्ट्रक्चर झालेलं आहे सगळं समाजाचं कोणाचा कोणाला तिथे आधार वाटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणूस एकटा होत चाललेला आहे. कम्युनिकेशन वाढलं आणि माणूस त्याचा तो एकटा होत गेला. इंडिव्हिज्युअलिझम खूप वाढलेलं आहे. पूर्वी आम्हाला कोणाचे नाटक असले की आम्ही जायचो त्याचे पडदे ठोक काय वाटेल ते कर. म्हणजे एकदा मला आठवतं की तो स्टँड नाही आला ऐन वेळेला तर मी तो हातामध्ये स्पॉट घेऊन मागे उभा होतो. त्यांना असं तो चंद्राचा इफेक्ट हवा होता. तर तो सुरू झाला म्हणजे सीन संपेपर्यंत तो स्पॉट गरम झाला. तर सगळा हात माझा भाजून गेला होता. आता ते कुणाची एकांकिका होती ते मला आठवत नाही. पण आम्ही कुणाचे असले की जाऊन करायचो. तर आता ते तसं राहत नाही. आता मीच ग्रेट आहे, मीच श्रेष्ठ आहे आणि स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना ह्या आपल्याला नकाराकडे नेतात. माणसाने कलावंत म्हणजे काहीतरी वेगळं आहे फारच ग्रेट आहे किंवा काय असं काही नव्हतं. डॉक्टर इंजिनियर आहे की नाही, पोस्टमन कंडक्टर ड्रायव्हर ह्याच्याप्रमाणे नट असतो. असं त्याला चिल मारो इझिली लिहिलेलो काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. काही काही लोकांना वाटतं कलाकार वेगळा असं म्हणते काहीतरी 4 चौघात विक्षिप्त वागण्याचा प्रयत्न करतात किंवा ओरडून काहीतरी बोलतील वेगळ्या स्टाईलमध्ये जातील जिथे नॅचरल लागूनच्या पद्धतीने सांगायचं झालं म्हणजे शुद्ध फालतूपणा आहे. असं काही नसतं. कलावंत वेगळा असतो म्हणजे काय असतो. आणि एवढे मोठे तुम्ही जागतिक रंगभूमीवरचे लोक पाहा त्यांना काही ते साधे नॉर्मल राहतात. ते त्यांना काही त्यांचं काही अँगल नाही. मी एक छोटासा किस्सा सांगतो. मी बँगलोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला ज्युरी होतो एका वर्षी मागच्या वर्षी. तर तिथे असं होतं की सगळे फिल्मचे ज्युरीज वेगवेगळ्या कॉम्पिटिशनचे ज्युरीज आणि ते सगळे एकाच हॉटेलमध्ये त्यांना थांबवतात आणि मग जे इंटरनॅशनल डिग्निटरीज येतात त्यांनाही थांबवतात. तर एक क्रिस्टॉफ जानूसी नावाचे फार मोठे दिग्दर्शक आहे. आता हयात असलेल्या दिग्दर्शकांपैकी म्हणजे कोस्टा गावरस आणि त्या सगळ्या शृंखलेमध्ये हा एक मोठा माणूस आहे. तर ते तिथे गेस्ट होते आणि ते आले दिसले मी बघून ओळखलं त्यांना गेलो बोललो. क्रिस्टॉफ केस्लोस्की ला मी फॉलो करतो आणि त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं त्यांच्याशी त्यांचा चांगला कम्युनिकेशन होतं. मी त्या विषयावर बोलायला लागलो त्यांना. मग हळूहळू बाकी सगळे आले. मग आम्ही सगळ्यांना इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. बाबा मी दिग्दर्शक आहे, हा म्हणतो मी एडिटर आहे, हा म्हणतो मी सिनेमॅटोग्राफर आहे, म्हणतो हा अमुक आहे. साधारणतः 80s मध्ये असलेला 80 वर्षाच्या वयात असलेला तो माणूस तो काय म्हणतो जेव्हा त्यांचा राऊंड आला तो म्हणतो आय एम क्रिस्टॉफ जानूसी, आय एम स्टुडंट ऑफ सिनेमा. क्या बात. तर हा साधेपणा आहे. तो साधेपणाने प्रत्येकाने राहावं आणि त्याच्यामुळे सोपं होतं माहिती आहे का. खर्च लागत नाही. कधी एखाद्या वेळेस माझी गाडी खराब होती तर मी नीट पायी निघून जातो आपल्या घरी. तर काय फरक पडतो.
एखाद्या मी बसमध्ये बसून गेलं तर काय फरक पडतो? हम्म. बरेच लोक बसमध्ये बसायचा पण स्टंट करतात काही लोक. बघा बघा मी एरवी जात नाही पण मी आता बसनीच चालले. तर बी नॉर्मल आणि डोकं तुमच्या आर्टमध्ये लावा. आव नका. तुम्ही दिग्दर्शक, तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे असताना दिग्दर्शक असलं पाहिजे. तुम्ही नाटक बसवत असताना जे त्या दिग्दर्शकाच्या खुर्चीत असतात तेव्हा अनेक लोक आहेत आमच्याकडे. वसंत दातारसारखे आहे, म्हणजे आमचे विजय दिवाण सर आहे. ते अनेक लोक हे त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये जे काम होतं ते करून त्यांनी किती सुंदर नाटकं केली. हो. हम्म. तर असं साधं राहून आपण करू शकतो. एक शेवटचा प्रश्न आहे हम्म. जांभळे सरांबद्दल तुम्हाला मुक्तपणे बोलायचं झालं तर काय होणार किंवा तुमची ओळख कशी झाली, एखादा किस्सा प्रसंग काय? मी जेव्हा सरस्वती भुवनला फर्स्ट इयरला आलो होतो शिकायला, तेव्हा ते थोडं जास्त रेग्युलरली तिथे यायचे. तेव्हा आम्हाला फक्त एवढं कळत होतं की बाबा हे कोणीतरी सिनियर आहेत आपले आणि वगैरे पूर्वी त्यांनी कामं त्यांची गाजवलेली आहे आणि तसं आम्ही त्यांना बघायचो. त्याच्यानंतर काय झालं की मी जे सांगितलं ना रेग्युलरली तुमची नाटकं बघणं, त्याच्यावर कमेंट करणं अशी फार चांगली परंपरा तेव्हा होती. तर त्याच्यामध्ये हे रेग्युलरली यायचे सातत्याने. हम्म. नाटक बघायचे, काय बरं वाटलं ते बोलायचे, काय चुकलं ते सगळं बोलायचे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आम्हाला एक वरिष्ठ मंडळी असते घरातली तुमच्या, हम्म. आहे ना, की ज्यांचा एक धाक वाटतो, हम्म. तर त्यापैकी हे एक तेव्हा होते. तर फार त्यांनी केलेलं थिएटर किंवा हे सगळं मला बघता आलं नाही. पण नंतर जे आमची जी काही त्याला ओळख वाढली, भेटणं बोलणं बसणं हे थोडंसं वाढलं. तर त्याचं कारण हे होतं की अतिशय एक मनमिळावू माणूस, साधेपणाने राहणारा माणूस, आपल्या लाईफमधले जे चॅलेंजेस आहेत ते घेऊन सतत मला त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की त्यांच्या डोळ्यात बघून असं वाटतं की त्यांना खूप काहीतरी सांगायचं आहे, पण ते काही सांगत नाही. किंवा मला असं वाटतं त्याचं कारण मला माहीत नाही, पण एक अतिशय डेप्थ असलेला माणूस, रंगभूमीची, त्या क्राफ्टची, त्या कलेतले जे काही बारकावे आहेत सगळे, त्याची खूप चांगली जाण असलेला माणूस. ह्या माणसाने खूप प्रचंड काहीतरी केलं असतं. जेवढं केलेलं आहे ते काही मला त्या पोटेन्शियलला दिलेला न्याय वाटत नाही. तर त्या माणसाने भरपूर काय 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 करायला हवं होतं. कदाचित व्यवस्थेमध्ये ते जुळलं नसेल, कदाचित काही बाकी त्यांची व्यक्तिगत कारणंही त्याच्यातली असू शकतात. पण मला असं वाटतं की ह्या माणसामध्ये ती प्रचंड ऊर्जा आहे, पोटेन्शियल आहे आणि त्यांनी दरवर्षी जर त्यांनी काहीतरी केलं तर अजूनही पुढच्या येणाऱ्या लोकांना जसं आम्हाला त्यांच्या चर्चेतनं शिकता आलं तसं आम्हाला त्यांना शिकता येईल. आता ते काही ठिकाणी वर्कशॉप्स घेतात देवगिरीमध्ये किंवा बाकी कॉलेजेसमध्ये, तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. या नवीन जनरेशनला ते एक व्यक्तिमत्व बघायला मिळतं. आणि मुंबई पुण्यात मी अनेक वर्कशॉप जाऊन करायचो नाटकाचे वगैरे, तर मला तिथं फार त्या लोकांना सांगावंसं वाटायचं, तिथे त्यांना सांगितलं नाही. पण इथे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो की इथं आपण नुसतं ह्या कट्ट्यावरती आणि ह्या सिनियर लोकांच्या अवतीभोवती उभं राहून जेवढं शिकतो नाटक, ते तेवढं तिथे पैसे देऊन आणि ते वर्कशॉप आणि त्या सगळे ड्रामेबाजी करून त्याच्यातनं काहीही तुमच्या हाताला लागत नाही. एखादा प्रयोग करा त्या आमच्या सरस्वती भवनच्या गच्चीवर आणि तिथं नंतर जी काही चर्चा व्हायची त्याच्यातनं खूप शिकायला मिळायचं, खूप नवीन नवीन रेफरन्सेस कळायचे. तर अशी ही सगळी मला असं वाटतं की जे खूप जेन्युइन लोकांची जी फळी होती रंगभूमीची, तर त्याच्यातल्या त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंतच्या लोकांपैकी जांभळे सर हे एक आहे आणि त्यांनी सतत रंगभूमीवर काम करत राहावं. आमच्यासारख्या यंग लोकांना, पुढे काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांना त्यांनी अजून जोमाने मार्गदर्शन करत